नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बऱ्याचशा भागामध्ये आज दिनांक 10 जुलै 2026 रोजी मध्यरात्री दरम्यान आपल्याला विखुरलेल्या ते मध्यम ते अतिवृष्टीचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता सुरुवात करूया मित्रांनो, आपण महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीलगतच्या प्रदेशाकडून या प्रदेशामध्ये आपल्याला रडारवरती बघू शकत असाल मित्रांनो की मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला या भागामध्ये बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी सुरुवात करूया मित्रांनो, मुंबई लगतच्या प्रदेशाकडून मुंबई आहे, त्यानंतर वसई विरार, त्यानंतर माथेरान, लोणावळा, अलिबाग, मुरुंद, महाड, दापोली, चिपळूण, त्यानंतर रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, सांगली आहे, विटा, कराड, वडूज, सातारा, भोर, बारामती, दोन, इंदापूर, पुणे, चाकण, जुन्नर, घोटी, अकोले, नाशिक, त्र्यंबकेश्वर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यरात्री दरम्यान विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वळूया मित्रांनो, आपण नंदुरबारचा जो प्रदेश आहे, नंदुरबार आहे, साक्री, मालेगाव, मनमाड, धुळे, शिरपूर, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, त्यानंतर रावेर, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान कोरडं असणार आहे, पण या भागामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं ओळूया मित्रांनो, आपण छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर इकडं वैजापूर आहे, कोपरगाव आहे, लोणी आहे, राहुरी आहे, त्यानंतर गंगापूर आहे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, फुलंब्री, त्यानंतर इकडं भोकरदन आहे, जालना आहे, देऊळगाव राजा आहे, जाफराबाद आहे, भोकरदन, अंबड, त्यानंतर पैठण, गेवराई, पाथर्डी, शिरूर, कसार या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वळूया मित्रांनो, आपण कर्जत आहे, जामखेड आहे, त्यानंतर करमाळा आहे, त्यानंतर इकडं लोणी घाट आहे, बार्शी आहे, वैराग आहे, धाराशिव आहे, तुळजापूर आहे, कळंब आहे, कैज आहे, त्यानंतर लोहारा आहे, नलदुर्ग आहे, औसा, लातूर, उमरगा, सोलापूर, अक्कलकोट या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं पंढरपूर आहे, अकलूज आहे, त्यानंतर इंदापूर आहे, सांगोले आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं परळी, वैजनाथ, अंबाजोगाई आहे, गंगाखेड आहे, पूर्णा आहे, परभणी आहे, पाथरी आहे, शेलू आहे, मंठा आहे, जिंतूर, औंढा नागनाथ, बसमत, नांदेड, अर्धापूर, कंधार, नायगाव, पेठ, उमरी, भोकर, त्यानंतर धर्माबाद, भैसा जो परभणी आणि नांदेडचा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो, कारण की या भागामध्ये आपल्याला थोडंसं ढगाळ वातावरणासह आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। रडारवर तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो। त्यानंतर इकडं हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली आहे, त्यानंतर शेनगाव आहे, जिंतूर आहे, औंढा नागनाथ आहे, त्यानंतर इकडं रिसोड आहे, लोणार आहे, मेकर आहे, जानेफळ आहे, त्यानंतर चिखली आहे, बुलढाणा आहे, मोताळा आहे, तोरनाळे आहे, मलकापूर, नांदुरा, खामगाव, जाफराबाद या देऊळगाव राजा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या त्या मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण वळूया मित्रांनो, हा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। रडारवरती तुम्ही ढगाळ वातावरणासह या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। यासोबत यवतमाळमध्ये दारवा आहे, डिग्रस, दारवा, नेर, आर्णी, पुसद, कोल्हापूर, त्यानंतर इकडं पांढरकवडा आहे, उमरी आहे, उमरखेड आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम आहे, कारंजा लाळ आहे, मंगरुळपीर आहे, रिसोड आहे, त्यानंतर इकडं अकोला जिल्ह्यामध्ये अकोला, दर्यापूर, बाळापूर, तेलारा, अकोट, पातूर, मूर्तिजापूर, त्यानंतर इकडं या भागामध्ये आपण अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर, परतवाडा, चिखलदरा, अमरावती, मोजरी, मोर्शी, आष्टी, आर्वी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, अंजनगाव, सुरजी, त्यानंतर नांदगाव, खंडेश्वर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कारंजा आहे, काटोल आहे, सावनेर आहे, नरखेड आहे, पांडुर्णा आहे, त्यानंतर इकडं नागपूर आहे, रामटेक आहे, मौंडा आहे, उमरेड आहे, त्यानंतर भंडारा, तुमसर, तिरोरा, साकोली, अर्जुनी, मोरगाव, ब्रह्मपुरी, त्यानंतर इकडं
गडचिरोली आहे, त्यानंतर चमरोशी आहे, पोंभुर्णा आहे, त्यानंतर गोंडपिपरी, चंद्रपूर, त्यानंतर चिमूर आहे, भद्रावती आहे, त्यानंतर इकडं हिंगणघाट, वर्धा, कोल्हापूर, लखमापूर हा जो पूर्व विदर्भातला जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेले तर मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.